आपले कट्टर वेगळा विदर्भ राज्याचे मत जाहीरपणे मांडणाऱ्या या राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अने यांनी वेगळा विदर्भ निर्माण करण्यासाठी जनतेने लढा अधिक तीव्र करावा अशी भूमिका मांडली। चंद्रपुरात एका शिक्षण संस्थेने आयोजित केलेल्या वेगळा विदर्भ विषयावरील व्याख्यानात त्यांनी आकडे आणि माहिती पुढे ठेवत विदर्भावरील अन्यायाचा पाढा पुन्हा एकदा जनतेपुढे ठेवला आहे। राज्याचे महाधिवक्ता आणि ज्येष्ठ विदर्भवादी नेते श्रीहरी अने यांनी विदर्भाबाबत त्यांची भूमिका योग्य असल्याचा पुन्हा एकदा पुनरुच्चार केलाय। अने यांच्या मते महाधिवक्ता म्हणून ते आपलं काम चोख बजावत आहे आणि विदर्भाबद्दल बोलणे म्हणजे महाराष्ट्रद्रोह होत नाही। अने यांनी यावेळी विदर्भाबाबत गप्प बसून विदर्भ द्रोह करणार नाही असेही ठणकावून सांगितले। श्रीहरी अने यांच्या विदर्भ गाथा या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचे आज चंद्रपुरात प्रकाशन करण्यात आले। एका शिक्षण संस्थेने वेगळा विदर्भ विषयावर आयोजित केलेल्या त्यांच्या व्याख्यानाला प्रचंड प्रतिसाद मिळाला। एका प्रश्नाच्या उत्तरात श्रीहरी अने यांनी विदर्भाच्या आंदोलनाचे नेतृत्व करणार नसल्याचं स्पष्ट केले। विदर्भातील जिल्ह्यातून विदर्भाचे नेते पुढे येतील आणि ते कुण्या एकाचे तर नसेलच, मात्र कुण्या राजकीय पक्षाचे देखील नसेल असेही भाष्य त्यांनी केले। विदर्भीय जनतेची सेवा जंगलात आणि खेड्यात जाऊन विदर्भातील सुपुत्रच करत असून त्यासाठी कुठल्याही अन्य ठिकाणून नेते येत नसल्याचं त्यांनी बजावून सांगितले। मी नेता नाही, मी नेता कधीच नव्हतो। मी विदर्भाची जी काही मागणी आहे त्याचा पाठपुरावा गेले अनेक वर्ष करत आहे। त्याच पद्धतीने माझं कार्य मी पुढे ठेवलेलं आहे। तुम्हाला जी मागणी आज दिसते आहे ती जनतेची मागणी दिसते आहे। जनता किती मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये सहभाग घेते आहे त्याची प्रचिती तुम्हाला आज दिसते आहे। त्याच्यामुळे ही माझ्या लीडरशिपचा याच्यात कोणताच भाग नाही। पण विदर्भातून विदर्भाच्या मूव्हमेंट मधूनच लीडर निर्माण होईल याची मला ठाम कल्पना आहे, खात्री आहे। हळूहळू विदर्भामध्ये विदर्भाचा नेता निश्चितपणे निर्माण होईल आणि तो एकच असायला हवा असंही नाही। चंद्रपूरचा नेता वेगळा असू शकतो, बुलढाण्याचा नेता वेगळा असू शकतो। अखंड विदर्भातून नेते निर्माण होतील, तरुण पिढीतून नेते निर्माण होतील, कोणत्याही पक्षाचे नसणारे नेते निर्माण होतील। चंद्रपूरहून पवन झबाडे, गरजा महाराष्ट्र न्यूज।